अयोध्येतल्या राम मंदिरातल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आता अवघे काही तासच उरलेले आहेत। आपण ही सध्या अयोध्येतली थेट दृश्य पाहतोत। संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि अत्यंत आकर्षक मनमोहक अशी ही विद्युत रोषणाई अयोध्येतल्या जवळपास सगळ्याच भागांमध्ये करण्यात आलेली आहे। आणि प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी फक्त देशभरातच नाही तर जगभरातून आलेले जे रामभक्त आहेत त्यांचा आनंद, त्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला आहे। मोठं उत्साहाचं वातावरण अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळतंय। अयोध्या नगरी खरं तर सजलेली आहे। वेगवेगळ्या फुलांची सजावट इथं करण्यात आलेली आहे। तर संध्याकाळच्या वेळेला अयोध्येतल्या या महत्त्वाच्या ठिकाणी करण्यात आलेली विद्युत रोषणाई सगळ्यांचं मन मोहून टाकतेय। प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत आणि मोठा आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण संपूर्ण देशभरात पाहायला मिळतंय। न्यूज 18 लोकमतचं हे महा कव्हरेज, रामाची ही अयोध्या, याची देही, याची डोळा पाहण्याची संधी प्रेक्षकांना न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देखील आपल्याला लाईव्ह न्यूज 18 लोकमतवर पाहता येणार आहे। आपण ही सध्याची थेट दृश्य अयोध्येतली पाहतो। खूप मोठा उत्साह हा संपूर्ण देशभरामध्ये सध्या पाहायला मिळतोय। अक्षरशः दिवाळीसारखं वातावरण, कदाचित दिवाळीपेक्षाही जास्त उत्साह आणि आनंदाचं वातावरण संपूर्ण देशभरामध्ये सध्या अनुभवायला मिळतंय। जागोजागी भगवे ध्वज लावले गेलेले आहेत। जय श्रीराम असे लिहिलेले फलक लावले गेलेले आहेत। घराघरामध्ये रांगोळ्या काढल्या गेलेल्या आहेत। विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। जय श्रीरामचा जयघोष हा प्रत्येक ठिकाणाहून ऐकायला मिळतोय। अत्यंत भक्तिमय आणि राममय असं हे सगळं वातावरण देशभरातलं पाहायला मिळतंय। या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं अयोध्या नगरी सजलेली आहे। मंदिरासह आजूबाजूचा जो परिसर आहे त्या ठिकाणी सुद्धा फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे आणि प्रभू श्री रामाच्या या मंदिरावर ही करण्यात आलेली विद्युत रोषणाई देखील आपण सध्या पाहतो। देशातल्या कानाकोपऱ्यातनं कलाकार मंडळी अयोध्येमध्ये आपली कला सादर करतायत। सुरक्षा व्यवस्था तर कडेकोट आहेच, मात्र देशातल्या वेगवेगळ्या भागांमधनं जे अयोध्या नगरीमध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटणारा हा सगळा सोहळा त्यांना अनुभवायला मिळतोय। शरयू तीरावरनं माझी सहकारी प्राजक्ता तांडेल सध्या आपल्या सोबत आहे आणि तिकडचा जो अनुभव आहे, तिकडची जी सगळी वातावरण निर्मिती झालेली आहे, भक्तिमय सगळं तिथलं वातावरण आहे, हे आपल्याला तिथनं याची देही याची डोळा पाहता येणार आहे। प्राजक्ता, भारावलेलं वातावरण आहे सध्या अयोध्या नगरीमध्ये। अवघे काही तास उरलेत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला। अजिंक्य, खरं म्हटलंस अगदी काही तास या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उरलेले आहेत आणि सध्या मी अयोध्या शहरातल्या ऐतिहासिक अशा शरयू नदीच्या काठावर आहे, जिथे आपण पाहू शकतोय तर सध्या आरतीची तयारी इथे करण्यात आलेली आहे। कारण जितकं महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या पुराणांमध्ये अयोध्या नगरीला आहे, तितकंच महत्त्व या शरयू नदीला देखील आहे। कारण रामायणाच्या कथेनुसार ज्या ठिकाणी प्रभू श्रीरामांचा जन्म झाला अगदी त्याच काठावरून शरयू नदी वाहते आणि म्हणून उत्तर भारतातल्या गंगा यमुनेप्रमाणे शरयू नदीला देखील तितकंच महत्त्व आहे। खरं तर आपल्या संस्कृतीमध्ये आपण नद्यांना लोकमाता म्हणतो, जननी म्हणतो, त्यांना पूजनीय मानण्याची परंपरा आपल्यामध्ये आहे। कारण याच नदीच्या प्रवाहाभोवती अनेक लोकसंस्कृतीचा उगम होतो, प्रवाह झालेला आहे आणि त्यामुळेच भक्तिभावानं इथे भक्त येतात, दाखल होतात, स्नान करतात। जसं गंगा स्नानाला महत्त्व आहे तसंच शरयू स्नानाला देखील महत्त्व आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर लाखो भाविक भक्त ही आरती पाहण्यासाठी, इथे स्नान करण्यासाठी येतात। आरतीसाठी शरयू नदीचा काठ हा रोज सजत असतो, मात्र आजची जी आरती आहे त्याला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे। कारण अगदी काही तासांवर आपले आराध्य दैवत, आपले प्रभू श्रीराम, आपले राजा
मर्यादा पुरुषोत्तम त्यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होतोय आणि अगदी समाधानाचं वातावरण चेहऱ्यावर घेऊन हे भाविक भक्त इथे दाखल झालेले आहेत, कारण प्रभू श्रीराम त्यांच्या घरात परततायत। ज्या पद्धतीनं खरं तर वाराणसीमध्ये गंगेची आरती केली जाते, अगदी त्याच पद्धतीनं शरयू नदीची देखील आरती करण्याची परंपरा गेल्या काही वर्षांपासून सुरू झालेली आहे। 2013 पासून ही आरती करण्याची परंपरा इथे सुरू झालेली आहे आणि त्यामुळे दर संध्याकाळी अगदी विधिवत पूजा इथे केली जाते। शरयू नदीच्या काठावर ही पूजा केली जाते। इथे सुंदर अशी रोषणाई देखील करण्यात आलेली आहे। दररोज लेझर शो देखील इथे पार पडतो, तो देखील पाहायला भाविक भक्त इथे दाखल होतात। अतिशय उल्हासाचं, आनंदाचं आणि राममय असं हे वातावरण इथे पाहायला मिळते आणि शरयू नदीची आरती अगदी थोड्याच वेळात सुरू होणार आहे, त्याचीच तयारी इथे सुरू करण्यात आलेली आहे। अजिंक्य, बरोबर आहे, आपण ही दृश्य दाखवूया प्रेक्षकांना। प्राजक्ता, शरयू तीरी कशा पद्धतीनं आता आरती थोड्याच वेळात सुरू होतीये, ते कशा पद्धतीची तयारी सध्या केली गेलेली आहे आणि खूप मोठ्या संख्येनं खरं तर राम भक्त अयोध्येमध्ये दाखल झालेले होतेच। आपण सध्या ही दृश्य पाहतो आहोत, ती श्रीराम मंदिरावर जी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे त्या विद्युत रोषणाईची ही दृश्य आहेत आणि शरयू तीरी देखील थोड्याच वेळात महाआरतीला सुरुवात होणार आहे। महाआरतीसाठीची जय्यत तयारी देखील सुरू होती। आपण त्याची दृश्य आपल्या स्क्रीनच्या डावीकडे सध्या पाहतो आहोत आणि स्क्रीनच्या उजवीकडे श्रीराम मंदिरावरची जी विद्युत रोषणाई आहे त्याची दृश्य आहेत। थोड्याच वेळात या शरयू घाटावर शरयूच्या तीरी महाआरतीला सुरुवात होतीये आणि याचीच ही थेट दृश्य आपण सध्या पाहतो आहोत। आणि या राम मंदिराच्या लोकार्पणाला आता अवघे काही तास उरलेले आहेत। 22 जानेवारीला उद्या राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे। रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे आणि यावेळेला पंतप्रधान मोदींच्या हस्ते अभिषेक केला जाणार आहे। पंतप्रधानांचा हा उद्याचा अयोध्या दौरा नेमका कसा असणार आहे ते आपण पाहतो आहोत सध्या स्क्रीनवर। सकाळी 10:25 अयोध्या विमानतळावर पंतप्रधान मोदींचं आगमन होईल। त्यानंतर 10:45 अयोध्येच्या हेलिपॅडवर पंतप्रधान पोहोचतील। हेलिपॅडवरनं हेलिकॉप्टरच्या माध्यमातून ते श्रीराम जन्मभूमीवर 10:55 पोहोचतील। त्यानंतर सकाळी 11:12 वाजेपर्यंत 1 तास हा आरक्षित करण्यात आलेला आहे। दुपारी 12:05 राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सुरुवात होईल। जवळपास तासभर हा सोहळा चालेल आणि त्यानंतर 12:55 पूजा स्थळावरून पंतप्रधान मोदी प्रस्थान करतील। त्यानंतर दुपारी 1 वाजता सार्वजनिक कार्यक्रमस्थळी पंतप्रधान मोदींचं आगमन होईल। दुपारी 1 ते 2 या दरम्यान अयोध्येतल्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान सहभागी होतील। दुपारी 2:10 कुबेर टीलाचं दर्शन पंतप्रधान घेतील। ज्या सोहळ्याची सगळेच जण अत्यंत आतुरतेनं वाट पाहत होते तो अयोध्येतल्या रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय। या सोहळ्याची सगळी तयारी पूर्ण झालेली आहे। या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील सुरक्षा व्यवस्था देखील कडक करण्यात आलेली आहे। अयोध्येतल्या या भव्य दिव्य अशा सोहळ्याचं आमंत्रणही अनेक दिग्गजांना देण्यात आलेलं आहे। याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांसह केंद्रीय यंत्रणांकडून सुद्धा सुरक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही याची काळजी घेतली जाते आणि याच सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी। मंडळी, राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा जो आहे तो उद्या पार पडतो आणि त्या दृष्टीने तसं जर बघायला गेलं तर पाठीमागे जोरदार तयारी जी ती करण्यात आलेली आहे, फुलांची सजावट करण्यात येते। पण ही सजावट होत असताना यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो सुरक्षेचा आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उत्तर प्रदेश पोलिसांनी इथे चोख सुरक्षा व्यवस्था ठेवलेली आहे आपण पाहतोय। पण त्याचबरोबर इथं ETS देखील काम करते। ETSची यंत्रणा देखील जिथे तिथे चोख नजर ठेवून या सगळ्या हालचालींवरती नागरिकांना आवाहन केलं जातंय। काही अज्ञात गोष्टी या ठिकाणी दिसल्या, वस्तू दिसल्या तर कृपया त्याला हात लावू नका, त्वरित पोलिसांना संपर्क साधा, असं सगळं आवाहन होत असताना आर्मी देखील इथे डिप्लॉय करण्यात आल्याचं आपल्याला कळतं आहे। म्हणजे SPG आपली सुरक्षा, म्हणजे SPG सगळी सुरक्षा हातात घेण्यापूर्वी च्या या सगळ्या हालचाली आपण बघतोय। आपण जर बघितलं तर इथे राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी येण्याचे भाविक आहेत, कारण प्रत्येकाचं कुतूहल आहे, उत्सुकता आहे, म्हणून राम मंदिराची ही सगळी सजावट, प्रवेशद्वाराची सजावट आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी भाविक आवर्जून या ठिकाणी येतात। पण तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर पोलिसांच्या वतीने इथे आता
सगळ्या नागरिकांना भाविकांना जे आहे पुढे जाण्याचं म्हणून आवाहन केलं जाते, अपील केलं जाते, कारण कुणीही या ठिकाणी थांबू नये असं सांगण्यात येतं. कारण मुद्दा हा सुरक्षेचा आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केवळ जमिनी स्तरावरती नाही तर हवाई स्तरावरती देखील पोलीस यंत्रणेचे चॉपर जे आहेत ते मंदिरावरतीच नाही तर संबंध अयोध्येवरती लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे कुठेही या सगळ्या सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून आपण जर पाहिलं तर सगळी सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी चोख ठेवण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, अयोध्या.